मॅचला सुरुवात अरविंद स्ट्राईक एंडला आणि पहिल्या चेंडूवरती गॅप शॉट सिलेक्शन दणदणीत खणखणीत चौकार. विनायकला आपण पाहतोय. ओ फ्लिक केलाय, फ्लिक ऑन द रिस्क. आउटफील्ड फास्ट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार. संख्या धावफलकावरती 8 वरती जाऊन पोहोचली आहे. हो आणखी एक कासिकर स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा हा तिसरा चौकार. हो फटका हा देखील दमदार आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा धमाका षटकार. आणखी एक गॅप शॉट सिलेक्शन. बॅक टू बॅक चौकार षटकारांशी आतिषबाजी सुरू आहे. हा दमदार चौकार. घेतल्या कारण की ज्या फलंदाजाच्या बॅट मधून धावा येत होत्या त्याची विकेट्स घेतल्या फलंदाज बाद. नवीन बॅट्समन आपण लगेचच जा, नाही तर टाइम आउट व्हाला. या गोष्टीची नोंद घ्या मित्रांनो. क्रिकेटचे अनेक नियम आहेत, तुम्हाला त्या गोष्टींची पूर्तता करणं गरजेचं असेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 22, 22 धावा.
रोशन गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. डॉट बॉल, पहिला चेंडू डॉट आलाय. मंगेश आणि अतुल ही जोडी मधाच्या आतमध्ये आहे. आणि पंचांचा वाईटचा इशारा दरम्यान इथे एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 23, 23 जावा, 23 जावा धावफलकावरती. एकच जाव इथे मात्र अंकित होईल. रोशनला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. हो, गतीनं बीट केलं. आणखी एक डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 22 आल्या. त्याच्यानंतर रोशन अंबारे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. गतीनं प्रभावित करून सोडलंय बॅटर्सला देखील त्याने. हो, आणखी एक गतीनं बीट केलंय. लाऊड अपील झाली होती परंतु पंच तटस्थ आहेत. डॉट बॉल आला. वेस्टांच्या पाठीमागे जीवन गोंधले आहेत. जीवन गोंधले आणि रोशन अंबारे यांनी नक्कीच फार मेहनत घेतली या संघासाठी आणि त्यांना साथ देखील त्यांच्या संघाने दिली. आता इथे गतीवरती प्रभावित करून ठेवलं होतं, त्याच्यावरती बिगिट केलाय. एका टप्प्यानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार. साई श्रद्धा गुरवले संघासाठी विनोद डोंगरे यांच्याकडून शुभेच्छा देखील येतात. अजित दादा शेलार, वृंदा कन्स्ट्रक्शनचे मालक, युवा उद्योजक, समाजसेवक, त्यांनी टी शर्ट देखील पुरस्कृत केलेत. नांदप संघाला दरम्यान इथे हा चौकार येतोय आणि त्याचबरोबरीनं पहिल्या नक्कीच सुरुवातीच्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 32, 32 जावा. झालंय. वृंदा कन्स्ट्रक्शनचे सर्व युवा उद्योजक, समाजसेवक सन्माननीय अजितजी शेलार ज्यांनी नक्कीच टी शर्ट देखील पुरस्कृत केलेत नांदप संघाला आणि त्यांच्या सोबतीनं भूषणजी राम शेलार या स्पर्धेसाठी त्यांची देखील भरपूर मेहनत आहे आणि या स्पर्धेचे ते खऱ्या अर्थानं आधारस्तंभ देखील आहेत. या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक सरसर्दिक स्वागत करतोय. तिसरं षटक आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. विनायक वरती जबाबदारी आहे. पहिल्या षटकामध्ये विनायकने 22 धावा खर्च केल्या होत्या तरी सुद्धा त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाजीच्या जोरावरती आता त्याला आपण पाहतोय. 32 धावा धावफलकावरती आहेत. ओ, फटका हा देखील दमदार आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑफच्या वरून सीमारेषा पार, षटकार.
षटकार येतोय. आता मात्र बिगिट करण्याचा पुनश्च प्रयत्न झाला होता, शरीराचा वेध घेतला आणि तत्पूर्वी इथे मात्र लेग बाय एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 39 39 धावा. आणखी एक बिगिट, उंची जास्त लांबी गाठेल का? डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षकाचा इथे अनुमान चुकला. मौका भी गया और एक चौका भी गया. फुलटॉस आणि आणखी एक गॅप शॉट सिलेक्शन. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आता देखील फुलटॉस चेंडू आहे, फक्त फ्लिक केलाय, फ्लिक ऑन द रिस्क. क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफील्ड करतायत आणि तिथे सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं. या 2 धावा धावफलकावरती. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. अतुल साठी सुवर्ण संधी असेल. 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर कृष्णा केणे यांच्याकडून कॅश प्राइज होतं, परंतु विकेट आली आहे आणि अतुल झालेत बाद. आपण जा पाणी घेऊन जायचंय आणि रामदास अंबारे यांना विनंती असेल आपण या मंचावरती. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक थोडासा वेळ आपल्याकडे. आणि इथे मात्र पाणी हवंय का? पाण्याची आवश्यकता असेल तर आपण पाणी घेऊन जा. तीनची षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 49 धावा आहेत. पुढील दोन्ही संघ आपण टॉस साठी सज्ज राहा. संघ आपण टॉस साठी सज्ज राहायचा आहे. चला मॅचला पण सुरुवात करायची आहे. धावसंख्या 49 आहे आणि उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आता गोलंदाज सज्ज होतोय. आकाश वरती जबाबदारी. ओ पहिला चेंडू डॉट आकाशचा, चांगली गोल.
full, powerful, successful, delightful. It's a mighty huge maximum षटकार. सिलेक्ट होतो आरसा, तो आमच्या मुख्य मंचावरती येतोय. आयोजकांच्या वतीने सूचना असेल, ज्या कोणाची गाडी असेल आपण बाजूला करा. हा मिस्टामिक स्ट्रोक डाऊन दी बॉल, रोशन अंबारेच्या वतीने झाले चुकी आणि इथे मात्र झेल सुटतोय आणि या तत्पर 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती 57 धाबा आहे. अजून या इनिंग मधील चेंडू शिल्लक असतील 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 57 धाबा धावफलकावरती जोडल्यात. पुढील दोन्ही संघ देखील सज्ज असतील. ओ चांगली गोलंदाजी, डॉट बॉल येतोय. या षटकातील हे 2 चेंडू आता शिल्लक आहेत. चार चेंडू झालेत, 2 डॉट आलेत. 2 डॉट आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती 57 धाबा धावफलकावरती. मिस्टामिंग चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि इथे झेल ड्रॉप. विनायक पोहोचले होते परंतु 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आकाश चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. एक षटकार जरूर आला होता परंतु संधी देखील त्याने मिळवून दिली होती आणि तत्पूर्वी इथे अंतिम चेंडू असेल या षटकातील. गोलंदाज तयार. ओ फटका हा देखील चांगला आहे. डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक अखेरीस फलंदाज बाद आणि आता माघारी परतावा लागेल मंगेशला. मंगेश बाद. अंतिम 6 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज सिनियर आकाशला आपण पाहतोय. समोर ॲज अ बॅटर उदय सज्ज आहे. चला मॅच ऑन आपण करायचे. ओ इथे होरिझॉन्टल स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बॉन्डी लाईनच्या बाहेर हुक केलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार
स्वागत गोलंदाज आकाश केले. आज बॅटर उदयनं धावसंख्या धावफलकावरती 65 धावा. हो आता मात्र खोलवरती गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी, कमबॅक झालाय. 65 धावा, कमीत कमी 70 ते 75 धावांपर्यंत रोखावं लागेल, कारण की तदनंतर मात्र फाईट होईल कोहली संघाच्या वतीनं. कारण की या क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर 100 धावा देखील चेस होण्यासाठी आल्या होत्या, कारण की क्रीडांगणाची भौगोलिक रचना देखील आपण तशीच पाहतोय. लेन खेचले इथे यष्टीरक्षक बीट झाले होते. बॅकअप चांगला आलाय, परंतु पंचांचा वाईडचा इशारा. अवंतरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 66 धावा धावफलकावरती. बिगिट आणि त्याच्यावरती हा धमाका षटकार. आता अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज तयार. पुनशा लेन खेचले. आता मिस्टामिक स्ट्रोक जरूर आहे. क्षेत्ररक्षक पोहोचण्याआधी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. अतिरिक्त बाउन्स आपण पाहतोय या क्रीडांगणावरती सातत्याने. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स करतोय. धावसंख्या धावफलकावरती 74 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक या इनिंग मधील. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूयात. एका बाजूला टीम आंबिवली, त्यांच्या अगेन्स्ट टीम चिंचवली. हो पुणेशा इथे चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे, क्षेत्ररक्षण खराब. बॅकअप चांगला पाहायला मिळाला. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण जरूर राहिलाय, परंतु इथे मात्र या धावा धावफलकावरती जोडल्या जातील. त्या म्हणजे तब्बल 3 धावा आणि 4थ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. स्ट्राईक घेतली होती आणि स्ट्राईक घेता घेता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. अंतिम चेंडूवरती आला हा षटकार आणि आता षटकाराने पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 83 धावा आता जिंकण्यासाठी. जी शेलार आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. दोन्ही संघादरम्यान मोलाचं सहकार्य या क्रीडांगणाच्या वरती जेव्हा जेव्हा स्पर्धा असते नांदप गावाशी, तेव्हा नांदप संघासाठी त्यांचं मोलाचं सहकार्य असतं. समोर ज्या गाड्या पार्क केल्यात विनंती असेल थोड्याशा आपण बाजूला करा सावलीमध्ये, कारण की त्याचा जो मिरर आहे तो रिफ्लेक्ट होतोय. अजितजी शेलार साहेबांचा आपण शुभ सन्मान करूयात. गजाननजी शेलार साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय.
मुळाचं सहकार्य मुळाचं या ठिकाणी मात्र त्यांची उपस्थिती आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. हा शुभ सन्मान आपण करतोय आमच्या मंचावरती. अजितजी शेलार साहेबांचा आपण शुभ सन्मान करतो आमच्या मुख्य मंचावरती. बाळेची प्रेमाची आपुलकीची शॉल या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो देऊन आपण सन्मानित करतोय. तदनंतर सन्मान्य भूषणजी शेलार साहेबांचा देखील आपण सन्मान करूयात. निवृत्ती शेलार आपण या आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. हा सन्मान केला जाईल. मान्यवर उपस्थित आहेत. मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करतो आमच्या मंचावरती. मुळाचं सहकार्य मुळाची उपस्थिती त्यांची राहिल्या. हा सन्मान आपण करतोय आमच्या मंचावरती. मुळाचं सहकार्य नेहमी सर्वांचं राहिलंय. तदनंतर सन्मान्य गजाननजी शेलार साहेब आपण देखील या आपला देखील सन्मान इथे केला जाईल. गजाननजी शेलार साहेबांचा आपण सन्मान करतोय. उमेश दादांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करूयात. उमेश दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. सन्मान्य गजाननजी शेलार साहेबांचा आपण सन्मान करतोय. आणि सन्मान्य महाराष्ट्र पोलीस आमचे बोराडे साहेब आहेत आणि त्यांचा देखील आपण सन्मान करूयात. उमेश दादांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूयात. हा सन्मान आमच्या मंचावरती केला जातोय. हा सन्मान आमच्या मंचावरती केला जातोय. महाराष्ट्र पोलीस बोराडे साहेब आणि त्यांचा आपण हा सन्मान करतो आमच्या मंचावरती. तदनंतर वामन मामा या आपला देखील सन्मान केला जाईल. वामनजी अंबारे मामांचा देखील आपण सन्मान करूयात या स्पर्धेच्या वतीनं. वामन मामा अंबारे यांचा देखील आपण सन्मान करतोय. या स्पर्धेच्या वतीनं सन्मान केला जाईल. हा शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीनं आपण करतोय. वामनजी अंबारे साहेबांचा देखील सन्मान करतोय. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत तब्बल 84 आणि मॅचला होईल सुरुवात. अजितदादा शेलार यांचे एक चांगले सहकारी कौशिक यांचं देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आजच्या दिवसातील या सामन्याचा विचार केला तर आजच्या दिवसातील तिसरी लढत गुरवली विपक्ष मोहिली आपल्या कल्याण तालुक्यातील दोन्ही एक मातब्बर संघ. नक्कीच आपण विचार केला तर एक चांगली लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल.
अतिशय असा भिरकावून दिलेला चेंडू, मॅक्सिमम षटकार. मोहिली संघाचा आधारस्तंभ रोशन अंबारे याच्या बॅटमधून येणारा हा पहिला षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने मोहिली संघाची धावसंख्या झाली ती 11, बिनबाद 11. पुन्हा एकदा तोच रिप्लाय, आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार. अतिशय सुंदर अशा बॅटिंगचा नजारा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आहेत. रोशन अंबारे यांच्या बॅटमधून येणारा हा तिसरा षटकार आणि या सामन्याचा विचार केला तर गुरवली संघाने एक उच्चांकी धावसंख्या या ठिकाणी गाठलेली आहे. जर मोहिली संघाला या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल किंवा जिंकायचा असेल तर नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत अशाच पद्धतीने खेळ करावा लागेल. आणि एक चांगली सुरुवात देखील आपल्याला मयूर आणि रोशनच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली पाहायला मिळत आहे. दुसरं षटक घेऊन येत आहे तो गुरवली संघाकडून सिद्धार्थ, सामना करेल तो मयूर. कॉट बिहाइंड क्षेत्ररक्षक एक आक्रमक सुरुवात करून दिल्यानंतर मयूर कुठेतरी पॅव्हलियनचा रस्ता गाठलेला आहे आणि त्याच्यानंतर मोहिली संघाकडून दुसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी येतोय तो आकाश. पुन्हा एकदा गुरवली इंडकडून सिद्धार्थ, सामना करेल तो आकाश. गुरवली संघाकडून एक महागडे षटक या ठिकाणी उदयने हाताळल्यानंतर एक दुसऱ्या षटकामध्ये चांगली सुरुवात करून देते तो सिद्धार्थ. पुन्हा एकदा सामना करेल तो आकाश. टॉस चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेतलेला आहे. मोहिली गावाचा ब्रँड दाखवणारा हा षटकार.
पुन्हा एकदा टॉस चेंडू. दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू या ठिकाणी सिद्धार्थने हाताळलेले आहेत. कार्पेटच्या साहाय्याने केलून काढलेला चेंडू. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय सिद्धार्थ. सामना करेल तो रोशन. टॉस चेंडू आणि टॉस चेंडूवरती या ठिकाणी खरपूस समाचार घेतलेला आहे. धावा मिळतील 6, मॅक्सिमम षटकार. गुरवली संघाकडून तिसरं षटक घेऊन येत आहे तो अरविंद, एक ऑलराऊंडर खेळाडू. आणि या उंचावर नक्कीच या सामन्याचा आपण विचार केला तर 16 चेंडूंमध्ये जवळजवळ 44 धावांची या ठिकाणी मोहिली संघाला विजयासाठी आवश्यकता आहे. याचा देखील कुठेतरी त्यांनी विचार करावा. पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू वाईड असेल.
आणि हा उंच भिरकावून दिलेला चेंडू आईच्या गावामध्ये गेला कुठं? कॅच घेतली का? सोडली. या षटकाचा आपण विचार केला तर आतापर्यंत अरविंदने या ठिकाणी 3 चेंडू हाताळलेले आहेत आणि फक्त 4 धावा या ठिकाणी खर्ची केलेल्या आहेत. आणि हा गगनचुंबी षटकार तिसऱ्या तर मोहिली संघाची धावसंख्या झाली ती 55. आताही विजयासाठी 29 धावांची या ठिकाणी आवश्यकता आहे. 14.50च्या धावसंख्येने या ठिकाणी मोहिली संघाला धावसंख्या उभारावी लागेल. गुरवली संघाकडून पुन्हा एकदा दुसरं षटक आपलं हाताला ते उदय. पंचांचे दोन्ही हात समांतर. हा असेल वाईट चेंडू. एक अतिरिक्त धावसंख्या. ऐकतच नव्हतं. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू असेल वाईड. एक अतिरिक्त धावसंख्या. एकच बॉल ना. 2 वाईड आले ना. मग एकच बॉल ना.
स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून दिलेला चेंडू. धावा मिळतील त्या 6. मॅक्सिमम षटकार. कसं काय रे, एक इकडचा लिहिला का मला इकडे